आज सकाळी सकाळी बीके कसलं तर मोठ्याच्या मोठं बॉक्स घेऊन आलेले. तर कृष्णराजला वाटलं बाबानं मलाच काहीतरी गिफ्ट घेऊन आलाय वाटतं, म्हणून बॉक्सवर चढून चढून नाचालतं बघा ती. बाबानं का आणले बघायसाठी. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण बॉक्स फोडून बघा नेमकं भैरव खांडेकरनं पोरग्याला काय घेऊन आलाय ते. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. आणि आजच्या या पार्सलचं अनबॉक्सिंग कराय कृष्णराज, यशोदा आणि माझा मित्र शिवराज सगळी मदत करणार आहेत. आणि मदत करायचं राहिले यांचं बॉक्सवर चढूनच नाचायला लागल्यात बघा. आणि आजच्या व्हिडिओचा व्हिडिओग्राफर आहेत जयश्री खांडेकर आणि जरा हेल्पर आहेत भैरव खांडेकर. सगळी मिळून आम्ही आता बॉक्स फोडलाय बघा. आणि बॉक्स मधलं सगळं साहित्य पहिला बाहेर काढून घेतलं. एवढं साहित्य होतं की 20-25 सुट्ट पार्ट होतं. हे मॅन्युअल बघा. आणि या मॅन्युअल प्रमाणे सगळ्या पार्टचं पहिला काय केलं, प्लास्टिक सगळं काढून घेतलंय आणि भिंतीकडीला वळीने असं लावून घेतलंय. कुठला पार्ट कुठं जोडायचा काय कळाय तरी पाहिजे, असं ढीगभर असं पार्ट होतं बघा हे. मग काय केलं, सगळं मॅन्युअल घेतलं आणि त्याच्याप्रमाणे चित्रात जसं दिलंय त्याप्रमाणे जोडायला चालू केलं. ते पण काय कळना, म्हणलो पहिला 3 चाकं जोडून घेऊया, कारण ते सोपं आहे. 3 चाकं जोडलं निम्म्यापेक्षा जास्त आमचं कामच झालं बघा. आणि त्यानंतर मेन म्हणजे सायकलचा जोडून घेतला हँडल. याला काय नुसतं प्रेस फिट करायचं असतं आणि हाताने नट आवळायची असतात. आणि ही पाईप जोडून घेतली. या पाईपीचा काय उपयोग आहे तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्या आधी पहिला सीट जोडून घेतो. हे सगळं जोडत असताना सगळ्यात मोठी मदत माझ्या लिकीनच केली बघा. शांत बसून कशी बसल्या बघा की मम्मीच्या पायावर शांत. मित्रांनो, हा रॉड जोडालोय की नाही, तुम्हाला मगाशी सांगितलेली ती पाईप, समोरचा हँडल, या दोघांच्या मध्ये ही पाईप जोडलेली असते. म्हणजे या पाईपीला धरून सुद्धा तुम्ही सायकल इकडे तिकडे वळवू शकताय, कारण लहान मुलांना एवढी वळवता येत नाही. हे सगळं जोडून झालं, एक पार्ट जोडायचा राहिलेला बघा. त्यासाठी मित्रांनो ही सगळी पूर्ण शीट काढायला लागली, कारण हे शीटच्या खाली पार्ट बसवायचा असतोय, म्हणजे लहान मुलं इकडे तिकडे पडाय नको, ते असं आवडता येते एकमेकाला. हे जोडायला आल्यावर पण सरळ बसना. पार्ट तर इथलाच आहे, खरं बसना का म्हणून बघतोय तर ही पाईप जराशी वाकलेली बघा. ही पाईप होती लोखंडाची, कशी सरळ करायची काही कळना. क्रूड्रायव्हर घातला आणि जरासं वाकवलं बघा, मग पाईप कुठं सरळ झाली आणि हा पार्ट व्यवस्थित बसला. या पार्टचा येऊन नट आवळायसाठी का नाही मित्रांनो सीट काढायला लागली, नाही तर पार्ट डायरेक्ट मागून व्यवस्थित बसला असता. हा पार्ट बसला, परत सीट व्यवस्थित टाईट करून घेतली आणि आम्हाला वाटलं सायकल पूर्ण जोडून झाल्या, तर ह्यो पार्ट एक राहिलेला आणि हा एक पार्ट राहिलेला. याचा काय उपयोग आहे आम्हाला कळना. नंतर हे नेट बघितल्यावर लक्षात आलं, हे नेटला लावायसाठी पाईप आहे बघा. अशी पाईप घालून हे नेट वरती लावलं आणि याचा उपयोग बाळाच्या तोंडा ऊन पडाय नको यासाठी करतात बघा. शेवटला हे एक पार्ट राहिलेला बघा, कुठं जोडायचा काही कळना. जरासा त्याच्यावर स्क्रूड्रायव्हर मारला बघा, वाजलं घंटीगत. मग कळाली ही घंटी जाईल, नवीन आली अशा प्लास्टिक मध्ये. ही घंटी जोडून आपली सायकल आता पूर्ण तयार झाल्या. मग काय, सायकल घेऊन आलो डायरेक्ट रस्त्यावर. कृष्णराजला उचलला आणि बसवला सायकल मध्ये आणि सीट बेल्ट लावून घेतला बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला मगाशी सांगितलेलं हे होतं बघा हँडल, बीकेनं धरलाय. बाळांना कसं हँडल पर्यंत हात पोहोचत नाहीत, या हँडलनं सायकल अशी इकडे तिकडे वळवायच्या. तवर शंभ्या म्हणाला, दादा मी 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 मग काय शंभ्याला जरा सायकल दिली. बिचाऱ्याने चप्पल घालायला नव्हतं, लागले दगड टोचायला. चप्पल घालून ये म्हणलो आणि मग चालू खेळत बस तू. तर मित्रांनो, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही जर अजून फॉलो केला असेल तर तेवढं फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ तेवढं जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.